म्हणजे इंडियामध्ये Amazonवर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पेंटिंग पण आहे. हे हँड पेंटेड आहे. हा तर इतका सुंदर आहे की मी याच्यामध्ये काहीच ठेवणार नाही. मी हा असंच डेकोरेटिव्ह पीस म्हणून वापरू शकते. ह्या बरण्या बनवल्यात आम्ही आणि त्याच्या आतमध्ये ग्लेझिंग आहे. वाव. तो आपण तुपासाठी, लोणच्यासाठी, मिठासाठी हा वापरू शकतो. ह्याच्या आतमध्ये पाणी ठेवायचं आणि ह्याच्यात बटर भरून ठेवायचं. आणि त्याला पलटी करून ठेवायचं आणि पाणी ठेवल्यामुळे त्याचा फ्रेशनेस तसाच राहतो. प्रत्येक प्रांतातल्या मातीचा स्वतःचा असा एक रंग असतो आणि तो इथे आपल्याला दिसतोय. फार सुंदर आहे हे कप बशीच्या साईज मधले हे प्लांटर्स. खरं सांगू तर मला पहिलं ते कप आणि बशीच नाही पण याला होल आहे बघा पाण्यासाठी. ह्याच्यामध्ये ज्वेलरी आहे बघा. नंतर अजून पण मी काही वेगळे असे टी शर्ट्स वगैरे घालायला मुलांसाठी युनिसेक्स पॅन्डल्स बनवले. महाराजांची फ्रेम आहे आणि वॉशेबल आहे. म्हणजे तुम्ही धुवू शकता. हो. कसं? कारण ही 950 डिग्रीवर फर्नेस केलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आज ना सिऊडला आलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांची लाडकी आणि माझी पर्सनली खूप आवडती रेड सॉइल स्टोरीची ओनर पूजा गवस आपल्यासोबत असणार आहे. आपण पूजाचं स्वागत करूया. पूजा, हॅलो. कशी आहे? हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. पण तू मला का बोलवलंस ते माहिती नाही. थांब जरा थांब, सगळं कळणार आहे. तुझं लोकमत सखीमध्ये आधी खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि पूजाला आज मी एका सरप्राईजसाठी बोलवलेले आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने माझ्याकडे ना एक तिने मला एक रिव्हील केलं होतं काही गोष्टी. एकतर ती तिचा स्टुडिओ नवीन रिनोव्हेट करते आणि एक थोडंसं अजून मी नाही सांगणार ते काहीतरी नवीन तुमच्यासाठी पूजा घेऊन येणार आहे काही दिवसांनंतर. आणि त्यासाठी ना पूजाने एक असंच म्हणजे कॅमेऱ्याच्या मागच्या साईडला असं तिने मला म्हटलं होतं की मी ना आपण छान असं काहीतरी खरेदी करायला जायचंय वगैरे. तिने माझ्याकडे ती असंच बोलली होती. बट ती गोष्ट माझ्या लक्षात होती आणि मी शॉपिंग सेगमेंट नेहमी करते. तर मला असं होतं की पूजाला घेऊन तिथे जायचंय मला आणि मी तुला आत्ताही सांगणार नाहीये. तुझ्यासाठी मी सरप्राईज ठेवते आणि हे सगळ्यात आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सरप्राईज असणार आहे. सो मला पूजासाठी एक छान गोष्ट करायची होती आणि ती गोष्टीसाठी मी आज पूजाला सिऊडमध्ये बोलवलेलं आहे आणि अजूनही खरंच तिला माहिती नाही की आम्ही कुठे चाललोय. आपण तिथेच जाऊयात डायरेक्ट आणि आपल्या प्रेक्षकांना पण दाखवत आणि तुला पण तिथेच डायरेक्ट. नक्की, मी खूप एक्सायटेड आहे. नक्की. येस, चल मग जाऊया. पण तुला खरंच खूप आवडेल तिकडे गेल्यावर. नक्की. तर तू चॉईस केलंस म्हणजे काहीतरी असणार. आणि मुळात आहे ना थोडंसं सोशल मीडियाचे जे आपले सॅम किचन्स असू दे किंवा भारतीताई असू दे, त्यांनी सुद्धा मला ही जागा खूप रिकमेंड केली होती की सायली ही खूप गोष्ट छान आहे आणि आपल्या नवी मुंबई सारख्या ठिकाणी ती गोष्ट छान प्रकारे आहे. एक ती गोष्ट मी तुला मला असं वाटतं थोडीशी हिंट आली की आपण फूड रिलेटेड काहीतरी शोधायला जातोय. तू नाव घेतल्यावरून नाही शॉपिंग सेगमेंट आहे त्याच्यामुळे फूड रिलेटेड नाही पण थोडंसं असं मॅच करणारं जरा असं असेल. जसं खाण्याच्या गोष्टी नाही आहेत बट त्याला त्याच्या अवतीभोवती. चल आता जास्त बोलूया नको, आपण डायरेक्ट जाऊया तिकडे आणि सगळं एक तुला कळेल. चल आता आपण सिऊड स्टेशनवरनं चाललोय सरळ. चला. मी काय म्हणते थोडीशी तरी हिंट दे ना मला. थांब तुला आता कळणार आहे. चल आता आपल्याला इथे क्रॉस करायचंय. हे बघ, हे कोकण रेल विहार नावाची बिल्डिंग आहे. त्याच्या अगदी अपोजिटला आपल्याला जायचंय सिऊडमध्ये. आणि अगं हे जवळ आहे स्टेशन पासून अगदीच. हो. सो आता एक हे दुकान दिसतंय तुला, नेचर स्टफ. ओ माय गॉड. इथे आपल्याला जायचंय आज आणि इथे तुला खरेदी करायची आहे. सो कळालं, हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी. सीफूड मध्ये मी कधी एक्सपेक्टच नव्हतं केलं की इतकं सुंदर पॉटरी शॉप असेल. येस, पण हा कोणताही प्रमोशन व्हिडिओ किंवा काही नाही आहे. सो मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं की पूजाला मातीची भांडी आपण किती आवडतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी वाट बघत होती पूजा मुंबईत कधी येते आणि मला मुंबईत कधी भेटते आणि मला थोडंसं काहीतरी म्हणजे पूजासाठी गिफ्ट करायचं होतं. तर असं वाटत होतं की काय तिला आपण देऊया, पण तिला असं प्रेम देऊया की तिला त्या गोष्टी उपयोगी पडतील. आणि तिचा नवीन सांगू सांग. सो नवीन स्टुडिओ लवकरच ओपन होतोय आणि त्यासाठी तिला लागणाऱ्या थोड्याफार गोष्टी फुलाची पाकळी लोकमत सखीकडून. सो आपण जाऊया आणि बघूया पूजाला काय काय आवडतं आणि तिच्यासोबत खरेदी करूया आपण आतमध्ये. चला. वाव, आय एम सो एक्सायटेड. चल. तर आता आपण नेचर स्टफमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण मानसीताईंना भेटूयात. पूजा ये. सो मानसीताई, हॅलो. हाय मॅम, कशा आहात? हाय. नाईस टू मीट यू. तुमचं पण लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे.
आणि मी फायनली पूजासाठी जो प्लॅन केला होता तो आपलं गेले 2 दिवस पूजा आमचं बोलणं सुरू होतं आणि आम्ही तो प्लॅन सुरू ठेवला होता आणि त्यासाठीच मी म्हटलं की आपण जाऊयात आणि पूजेसाठी हे सगळं सरप्राईज प्लॅन आहे ते आपण करूयात. सो आज पूजा तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्हाला पूजासाठी तिच्या नवीन स्टुडिओसाठी आपल्याला छान छान गोष्टी घ्यायच्या आहेत. सो पूजाला तुम्ही दाखवा आणि पूजाला पण काही गोष्टी आवडतील तुम्ही सजेस्ट पण करू शकता. सो तुम्ही दोघी मिळून आज ती शॉप म्हणजे तिला तुम्ही सजेस्ट करून तू शॉपिंग वेलकम पूजा मॅम. थँक्यू 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 मॅम. नाही लहान आहे, पूजाच म्हणा. थँक्यू तुम्ही एवढ्या लांबून माझ्या शॉपमध्ये आलात विजिट करायला. सो मला बोलवलं त्यासाठी पण तुमचं आणि लोकच सगळे आभार. सो चला आपण मला दाखवते शॉपिंगला स्टार्ट करूया. चला. छान आहे तुमचा स्टुडिओ. येस. हे ॲक्च्युली टेबलवेअर आहेत. त्याच्यामध्ये तांब्या पेला आहे, जग आहे, त्याच्यानंतर ग्लासेस आहेत आणि हा तुमचा मेन कुकवेअरचा सगळा पार्ट आहे कुकिंगचा. हे माझं प्रेम आहे. त्याच्यामध्ये अगदी मी घरामध्ये ह्या दूध तापवण्यासाठी हांडे यूज करते. नंतर ह्या प्लेट्स आहेत का? हो ह्या प्लेट्स आहेत. तवा आहे. हो हे अप्पे पात्र आहे ना? येस येस अप्पे पात्र आहे. परात आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस पण आहेत. ही आपण कुकिंग साठी नाही वापरू शकत ना, जस्ट फक्त मिक्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी. इवन काही कस्टमर माझ्याकडे फिश फ्राय साठी घेऊन जातात त्याला. याच्यावर होऊ शकतो फिश फ्राय? येस येस. ओ म्हणजे कुकिंग साठी वापरू शकतो. कुकिंग साठी वापरू शकता तुम्ही. 2 in 1 यूज आहे म्हणजे. सो हीच फर्स्ट काढते. क्या बात आहे. त्याच्यानंतर ही हंडी पण बघा मोठं जसं तुम्हाला बिर्याणी वगैरे करायचं असेल करेक्ट. तर ह्या मोठ्या हंडीच पण. फिनिशिंग फार सुंदर आहे याची. म्हणजे जसं आपण गावी ज्या कुंभारवाड्यात बनतात ना त्याची थोडी रफ फिनिश असतात, पण ह्याला जर मी आता हे बघा ना इथून आतून एकदा दाखवा ना एकदम असं गुळगुळीत आहे छान. मानसी मॅम माझ्या रेड सॉइलच्या किचनमध्ये ना 2 प्रकारचे माठ आहेत, पण हे डिझाईन मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाहीये, तर हे मला युनिक वाटतं. थोडंसं याच्याबद्दल माहिती द्या ना. हो मॅडम. ही ना मी ॲक्च्युली स्क्वेअर शेपमध्ये बनवलेत. हे ॲक्च्युली म्हणजे इंडियामध्ये ॲमेझॉनवर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे हा. ओके. सो ह्याच्यामध्ये बघा प्लेन डिझाईन आहे एक. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 सायझेसमध्ये येईल. 4 लिटर, 2 लिटर, 3 लिटर आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पेंटिंग पण आहे. हे हँड पेंटेड आहेत. हा तर इतका सुंदर आहे की मी याच्यामध्ये काहीच ठेवणार नाही. मी हा असाच डेकोरेटिव्ह पीस म्हणून वापरू शकते. तुम्ही याच्यावर पण ऍक्च्युली स्वतःचे डिझाईन पण बनवू शकता. खरंच. आणि हे फार युनिक आहे. म्हणजे मला ते पिकल जार जे असतात ना पॉर्शेलिनचे त्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन हा मला माठ वाटतोय. म्हणजे फारच वेगळं डिझाईन वाटतंय हे. असं आपल्याला रेग्युलरली पाहायला नाही मिळत. त्यामुळे पटकन लक्ष गेलं माझं याच्यावर. आणि त्याच्यावर आमच्याकडे स्टँड पण आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या किचनमध्ये आणि ह्याच्या खाली ग्लासेस पण ठेवू शकता. करेक्ट. मी तुला एक छान प्रोडक्ट दाखवते. ऍक्च्युली ह्या बघा ह्या बरण्या बनवल्यात आम्ही आणि त्याच्या आतमध्ये ग्लेझिंग आहे. वाव. तो आपण तुपासाठी, लोणच्यासाठी, मिठासाठी ह्या वापरू शकतो. ग्लेझिंग आहे याला आतमध्ये. म्हणजे हे भांड क्लीन करण्याची जी कटकट आहे ती फारच कमी झाली. हो नक्कीच. सिंगल वॉश मध्येच हे क्लीन होणार आहे. आणि अजून पण अगदी छोट्या मी बनवल्यात ज्याच्यावर तू आर्टिस्ट आहेस तर तू ह्याच्यावर कलर पण करू शकते. मिरची, हे स्पायसेस आहेत ह्याच्यावर. सो हा तुम्ही 3चा तू सेट ठेवू शकते असा. ओके. अजून एक तुला मी वेगळं दाखवते. बटर पॉट आहे. म्हणजे सांगते तुला ह्याचं कन्सेप्ट. आपण बटर फ्रीजमध्ये ठेवतो बरोबर. तो ऑलवेज बटर घट्ट होतं. आपल्याला खायचं असतं घट्ट झालेलं बटर. आपण असं होतं ना म्हणजे किती वेळा असंच होतं का ते मेल्ट होत नाही. सो हा मी एक कन्सेप्ट त्याच्यासाठी बनवला. ह्याच्या आतमध्ये पाणी ठेवायचं आणि ह्याच्यात बटर भरून ठेवायचं. ओके. आणि त्याला पलटी करून ठेवायचं. पण ते जात नाही पाणी त्याच्यामध्ये? नाही, कारण बटर सक होतं ना. बटर कधी पाण्यामध्ये कारण ऑइल आहे ते मिक्स होत नाही आणि पाणी ठेवल्यामुळे त्याचा फ्रेशनेस तसाच राहतो. बाहेर ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. म्हणून हे कन्सेप्ट आहे. म्हणजे आपला बटर ऑलवेज फ्रेश राहील आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो घेता येईल. ऍक्च्युली पॉट तुम्ही सगळीकडे बघतच असाल, पण आम्ही एक नवीन बनवलं आहे ते म्हणजे मातीचे फ्लावर्स जे पॉट मध्ये ठेवायला. पूजा हे तू बघतेस का त्यांच्या गळ्यामधली ज्वेलरी? सो ज्वेलरी पण मिळते का तुमच्याकडे? हो येस. आत्ताच हा सेट बनवलेला फ्लावर खूप सुंदर आहे. मी आले तेव्हा पहिली नजर माझी त्या ज्वेलरीवरच गेली होती फ्लावर. कारण मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे अशा काहीतरी गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट असतो.
हे शिप्स पण फार सुंदर आहेत ना, वेगवेगळ्या आणि कलर मध्ये शेड्स मध्ये आहेत. म्हणजे हे क्लेचेच वेगवेगळ्या शेड मध्ये त्यांनी तयार हा केले. नॅचरल क्लेचा कलर मला आहे. लक्षात आलं ते. Yes. फार त्याच्यामध्ये सुंदर हे जे दिसतंय. तुम्हाला कलर दिसतात त्यातले Yes, सगळे yes, yes. नॅचरल आहेत. प्रत्येक प्रांतातल्या मातीचा स्वतःचा असा एक रंग असतो आणि तो इथे आपल्याला दिसतोय. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात ना की पॅन इंडिया क्लेच्या गोष्टी हे त्या मला इथे आय कॅन सी दॅट, म्हणजे ती पॅलेट दिसते मला. त्याच्यामध्ये आता मी एक समईचं हे बनवलंय, छोटी समई आहे आणि त्याला आतून ग्लेझिंग दिलंय, सो इझिली वॉशेबल पण आहे. म्हणजे तेल साफ करण्यासाठी अगदी हो, इझी झालंय त्याच्यामुळे. ज्याच्यामध्ये असं तूप तेल हे चिकट Correct, पदार्थ correct, असतात ना, correct. तिथे त्यांनी तसं छान ग्लेझिंग केलं. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलंय ना तर हे प्लांटर्स फार सुंदर आहेत. हे कप बशीच्या साईज मधले हे प्लांटर्स. खरं सांगू तर मला पहिलं ते कप आणि बशीच नाही पण याला होल आहे बघ पाण्यासाठी. फार सुंदर आहे हे. म्हणजे याच्यामध्ये इझिली मी कॅक्टस किंवा मनी प्लांट Yes. किंवा छोटे प्लांट्स मी ठेवू शकते. आणि मातीच्या ह्याच्यामध्ये एक फायदा काय असतो, त्याला पोरस असतात, असल्यामुळे. त्यामुळे मुळांना पाणी अगदी व्यवस्थित मिळतं. जास्त जास्त पाणी होतं, घालायची- excess water निघून Yes, जातं. excess Correct. water निघून जातं. करेक्ट. फार सुंदर आहे. किचन साठी आम्ही हे कढाई प्लांटर बनवलं आहे. वाव. सायली मला म्हणाली आहे की तुला आवडणाऱ्या गोष्टी घे, पण मला आता असं होतंय ना की सगळं स्टुडिओ पटकन पॅक करायचं आणि पळून जायचं. इतक्या सुंदर आहेत त्या गोष्टी. So मला कळतच नाहीये कुठून सुरुवात करायची. गणपती बाप्पा, हो हे हाताचं सगळं काम आहे मॅडम. वाव. स्वामींची पण खूप सुंदर मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणी आपण फायबरच्या मार्केटमध्ये बघतो, हा. पण ह्याची तुम्ही फिनिशिंग बघा. मातीचं आहे हे पण. हो मातीचं आहे आणि वॉशेबल पण आहे. मला अजिबात नाही वाटलेली ही मातीची मूर्ती आहे खरंच, आणि खूप मस्त आहे. ते म्हणजे देवळाच्या बाहेर असतात त्या फायबरच्या असतात त्या. पण याची फिनिशिंग बघ, म्हणजे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला दिसू शकतात. इतकं ते सुंदर आणि मायन्यूट काम आहे. म्हणजे रुक्मिणीचं ते जे बघ ना, ते गालावरचं ते पूर्ण असं हसू आणि ते सगळं डिटेल मध्ये दिसतंय. यू कॅन फील दॅट. त्याच्यानंतर अजून एक आम्ही बनवलाय टीचर गणेशा. ओ वाव. त्याला मी नाव दिले टीचर गणेशा. श्रीजाला खूप आवडेल हे. तिचे गणपती बाप्पा फेवरेट आहेत. आणि ही पण एक आमची आता नुकतीच आम्ही प्रमोट केलंय, हा. कार गणेशा. गणपती आपण गाडीमध्ये हा, जे लावतो correct, ना, correct, त्याच्यासाठी आम्ही ही बनवली आहे स्पेशल. प्राइसिंग अगदीच म्हणजे अगदीच माफक दरामध्ये आहे प्राइसिंग इथलं. आता म्हणजे मी स्टार्टिंग प्राइस सांगून टाकते. हो हो. So आता मी तुम्हाला हे स्टार्टिंग प्राइस असेल ना इथे. हा 50 रुपीज पासून माझ्याकडे स्टार्ट आहेत. Correct, मग correct. स्पून 50 रुपीजलाच आहे फक्त. हो फक्त 45, 50 पण नाही. हा 45. So 45 पासून अगदी starting आहे. मातीचा. आता तुम्ही हळदी कुंकवासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवते. जे आपण नॉर्मली प्लास्टिकचे बाउल्स वगैरे देतो, बरोबर. तर आता हळदी कुंकू येते, मकर संक्रांत येते, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे असे छोटे बाउल्स वाण म्हणून देऊ शकता. ह्याच्यामध्ये अजून पण काही प्रोडक्ट्स आहेत बघा. ह्या वाट्या ज्या आपण यूज पण करू शकतो, डेकॉर म्हणून पण यूज करू शकतो. हळदी कुंकवाच्या पॅलेट मध्ये पण हो 90 रुपीज ओनली. ओ माय गॉड. आणि हे हाताने पेंटिंग केलेलं आहे मॅडम. फिनिशिंग बघ ना किती सुंदर आहे. शिशा मोड मध्ये आहे. याच्यामध्ये बघा जसं आपण प्लांटर्स वगैरे ठेवायला. Correct, correct, correct. हा ऍक्च्युली आंब्याच्या खोडाचा आहे हा. आणि वन ह्याच्यामध्ये बनवलेला आहे. वाव. त्याच्यानंतर हे फ्रूट बास्केट्स आहेत जे फोल्डेबल वगैरे आहेत. आणि ते वर आहे ते काय आहे ब्लॅक मध्ये कुकर आहे का तो? हा कुकर म्हणजे असं कुकरचा शेप आहे ब्लॅक मातीमध्ये. पण आहे पॉटच आहे तो. हो हो पॉटच आहे. आणि ऍक्च्युली माती बरोबर आपण लाकडाचे चमचे लागतात, हो, तो आम्ही हो. तसे पण बरोबर. ठेवले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शिशमूड मध्ये. हे मसाल्याचे डब्बे आहेत. ड्राय मसाला आपल्याला ठेवायचा असतो ना, त्यासाठी. इतकं सुंदर आहे ना, म्हणजे पूर्ण मातीची भातुकली आहे. फक्त मी तिला ती आता देऊ शकत नाही, थोडी मोठी झाल्यावर मला तिला द्यावं लागेल. आणि आपण घर डेकोर करण्यासाठी या हो, गोष्टी हो, ठेवू हो, शकतो. अगदी, खूप अगदी, सुंदर दिसतात. अगदीच. आईस्क्रीम बाउल्स आहेत. त्याच्यानंतर सायझेस पण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या. गिफ्टिंग साठी तर फार सुंदर ऑप्शन आहे. हे पण खूप सुंदर आहे. जसं त्या म्हणाल्या ज्वेलरी मला इथे ज्वेलरी ही हा ह्याच्यामध्ये ज्वेलरी आहे बघा.
त्याच्यानंतर अजून पण मी काही वेगळे असे टी शर्ट्स वगैरे घालायला मुलांसाठी युनिसेक्स पॅन्डल्स बनवले. कानातले पण आहेत तिथे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कानात घातले बघ. हो. नंतर हे टी कॅन्डल होल्डर आहेत, हे हाताने पेंटिंग्स केलेले आहेत. किती सुंदर आहे ना हे. ही उरली आहे आणि ह्या उरलीमध्ये ॲक्च्युली आतून ग्लेझिंग केलं आहे. करेक्ट करेक्ट. आणि तुम्ही डिझाईन पण बघू, त्याच्यात सायझेस पण आहेत वेगवेगळ्या. याच्यामध्ये पाणी घालून सकाळी सकाळी छान फुलांची डेकोरेशन केलं खूप सुंदर दिसतं. त्याच्यानंतर हा दिवा आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही डेकोर करू शकता. टी कॅन्डल किंवा दिवा आपण दोन्ही लावू शकतो. आणि हे एक मी आत्ताच नवीनच इंट्रोड्यूस केलं आहे. जसा तो दिवा होता तिकडे तसं ह्याच्यामध्ये आम्ही हे नाही ठेवलं आहे, म्हणजे काही केलं नाही. तर हा आपण टी कॅन्डल प्लस धुपासाठी पण दोन्हीसाठी आणि आतून बघाल दोन्हीकडनं ग्लेझिंग आहे. सो इझिली वॉशेबल आहे हा. करेक्ट करेक्ट. तसे हे लॅम्प आहेत बघा, हे पण सुंदर आहेत. आणि ह्याचा प्रकाश पूर्ण पडेल ना. हां, खूप सुंदर दिसतं. अगदी युनिक शेप पण आहे, डिझाईन्स पण आहेत त्याच्यामध्ये. मी तेच माझी नजर त्याच्यावरच गेली. फार सुंदर आहे. हे देवळी जे आपण देवळी, पूर्वी आपल्या घरामध्ये घरामध्ये असायची. असायची ती देवळी. सो आता ते लोक डेकॉर म्हणून वापरतात, सगळ्यांना आवडतं. अगदी आपण छोट्याशा ह्याच्यामध्ये एंट्रन्सला ठेवू शकतो किंवा घरामध्ये पण त्याच्यात बाप्पा ठेवू शकतो, दिवा ठेवू शकतो. फार सुंदर आहे. नंतर इथे महाराजांची फ्रेम आहे वा. आणि वॉशेबल आहे, म्हणजे Oh, तुम्ही really? धुवू शकता. हो, कसं कारण ही 950 डिग्रीवर फर्नेस केलेलं आहे, भट्टीमध्ये जातं, त्यामुळे तुम्ही कधीही ह्याला धुवू शकता. त्याचे कलर ऑलरेडी त्याचे ते नॅचरल असल्यामुळे ते काही त्याला होणार नाही. वाव. ही तुळस पण बघ ना, तुळस पण ठेवली आहे त्यांनी. हे बघ, तुळशी वृंदावन. तुळस तुम्ही बघाल हातात घ्या आणि त्याची हे बघा, 10 वर्ष पण ह्या तुळशीला काही होणार नाहीये. दिवा पण दाखवू. खूप सुंदर आहे. त्याची तुम्ही फिनिशिंग पण बघा. हम्म. मी म्हटलं ना मला कन्फ्युज झाले मी काय घेऊ आणि काय नको. हे टेबल क्लॉक आहे, फार सुंदर आहे. त्याला मागे सेल दिला आहे. सुंदर आहे. तुम्हाला एवढे छान छान डिझाईन सुचतात कसे? मेन ॲक्च्युली कन्सेप्ट काही करून, आता हे ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तर तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. पण हा शोपीसच आहे ना असा? हा शोपीस आहे, हा तुम्ही कॉर्नरला ठेवू शकता. Corner त्याच्यावर showpiece, अगदी correct. छोटंसं एक प्लांटर ठेवलं समोर मध्ये, ठेवलं एक्झॅक्टली वर्टिकल काहीतरी हां. मी एवढं जर हाईटचं ठेवलं ते फार तर सुंदर ते खूप दिसेल. सुंदर दिसते. हे असं निघतं का? हो हो, ॲक्च्युली ते आत्ताच बनवलं आहे, अजून इथे आम्हाला बनवायचं आहे, बट हे जस्ट ट्राय केलं आम्ही हे डिझाईन. ओके. दिसायला किती सुंदर खूप आहे. क्यूट आहे. आणि हे आणि काय आहे? हा एक ॲक्च्युली ना मी कॉन्फरन्ससाठी जो आपण ऑफिसमध्ये वगैरे वापरतो ना, सो टेबलसाठी मी हा सेट बनवलाय. So remove कॉन्फरन्स that plastic bottles and Yes. use this. Yes, Correct. yes, Very yes. nice. Very nice. आणि नॅचरली पाणी थंड पण Correct, होतं, correct, सो correct, फ्रीजच्या पाण्याची गरज नाहीये. Correct. Correct. ऍक्च्युली हा रिव्होल्युशनरी कॉन्सेप्ट वाटतोय मला, कारण आपण कुठेही जातो ना कुठल्याही मीटिंगला तर त्या बॉटल्स असतातच आणि मध्ये हा राईट, तिकडे प्लास्टिकच्या बॉटल ठेवलेल्या असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. बॉटल्स पण आहेत त्यांच्याकडे बघ. हो, बॉटल्स मध्ये आमच्याकडे प्लेन आहेत, पेंटिंग मध्ये आहेत, Wow. हँड पेंटेड आहेत. हे तुम्हाला गिफ्टिंगसाठी वगैरे बरेचसे चांगले ऑप्शन्स आहेत. बरोबर बरोबर. हा शेप पण बघा बॉटलचा, सो युनिक. वर चूल दिसते मला. हो. ही ते portable मॅडम ना tool आहे, कुठेही नेऊ ती शकतेस. कॅटरिंग हां, सेट हां. आहे ऍक्च्युली. Okay. कॅटरिंग बफे लागतो ना, हां, तेव्हा correct, तो correct खाली आहे. कोळसा आणि ते असतं ना, तेव्हा आपण हा वापरतो. चूल म्हणून नाही वापरू शकत. चूल म्हणून नाही ती वापरू शकत, त्याच्यासाठी correct. कॅटरिंग सेट तयार केलेलं जेवण जेवण गरम त्याच्यामध्ये, करण्यासाठी. हो, बरोबर yes. बरोबर. इवन तुम्ही त्याच्यामध्ये शिजवू शकता हां, आणि नंतर त्याच्यावर ठेवू शकता. ठेवू शकतो. बरोबर. हो. तुमचे स्वतःचे प्रोडक्ट. हो, ही मॅम माझी ब्रँड आहे कॉस्मॅटिक्समध्ये, स्किन स्पर्श, आणि आमचे नॅचरल प्रोडक्ट्सच आहेत. जसं आम्ही नॅचरलच फॉलो करतोय. तो हे डिटॅन पॅक आहे, जे नॉर्मल इन्ग्रेडियंट्सने बनवलेलं आहे. ओके. चंदन, मुलतानी माती,
त्याच्यानंतर हे सिरम आहे, नाईट सिरम, ऑइल बेस्ड आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मनुका ऑइल, सॅफ्रॉन ऑइल, Oh. बकुची ऑइल आणि विटॅमिन एफ. व्हेरी नाईस. आपण स्टुडिओ बघितलाय पूजा, Yes. आपण शॉपिंग करूया आणि Yes. नंतर शेवटी एक काय काय खरेदी केलं पूजा आपण ते पण दाखवू. ओके ओके. ठीक आहे, चलो. सो सायली, माझी ही एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे मॅम. मला ऍक्च्युली सगळंच घ्यायचं होतं, पण मी जरा स्वतःला आवरलंय आणि ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या घेऊन जाते. पण खरंच म्हणजे अमेझिंग आहे, तुमचं कलेक्शनच फार अमेझिंग आहे. Thank you. म्हणजे मला आल्या आल्या ती खरं सांगते, एक गोष्ट मला प्रामाणिक सांगायची की मी कोकणातून आले आणि इतके सारे तिथे आमच्याकडे कुंभारवाडे आहेत जिथे आम्ही मातीच्या भांडी घ्यायला जातो. सो मला असं पहिलं मग की इथे का आणलंय हिने, की मी मला इझिली कोकणात मिळू शकतं. आता हे सगळं ट्रान्सपोर्ट करून मी कसं नेऊ, पण एक एक गोष्ट बघितल्यावर मला लक्षात यायला लागलं की ते किती युनिक आहे. म्हणजे ही गोष्ट मला तिथे नाही मिळणार. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, तुम्ही आलात ॲक्च्युली. पण खरं सांगू, मला पर्सनली कपडे दागिने यात फार इंटरेस्ट नाहीये. पण रेड सॉइलसाठी जर शॉपिंग असेल तर मी एनी टाइम घेऊ शकते. म्हणजे जसं तुला मी म्हटलं मागे थायलंडमध्ये पण मी जेव्हा गेलेले तेव्हा इतर टुरिस्ट बऱ्याचशा अशा टुरिस्टी सोव्हिनियर्स वगैरे घेण्यात बिझी होते, चॉकलेट्स वगैरे घेण्यात बिझी होते. तेव्हा मी तिथल्या ज्या लाकडाच्या गोष्टी फेमस आहेत थायलंडमधल्या, त्या लिटरली मी संसार गोळा करत होते. जसा मी आत्ता संसार गोळा केलाय ना, तसा मी लिटरली तिथून घेऊन आले टॅक्स भरून. तर ते लोक मला हसत होते की हे काय चाललंय. म्हणजे मी कुठेही जाते तेव्हा रेड सॉइल स्टोरीजसाठी शॉपिंग नक्की करते. ऍक्च्युली पूजा मॅडम, रेड सॉइलला मी जवळजवळ 4 वर्षापासून फॉलो करते आणि मी तुमची फॅन आहे. थँक्यू. आणि आता मी तुमची फॅन झाली, तुमच्या कलेक्शनची. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मॅडम बोलल्या रेड सॉइल मध्ये सायली 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 तुम्ही बोललात मला का पूजा मॅडम येणार आहेत, तर मी ऍक्च्युली माझे सगळं कॅन्सल केलं. आज माझी सुट्टी असते खरं तर थँक्यू. आणि माझा स्टाफही नाही आहे, तर मी म्हटलं नाही, मी पूजा मॅडम येतात तर मी नक्की मला म्हणजे हे यायचंच आहे शॉप आणि मॅम येणार आहेत तर त्यांच्या याच्यासाठी 100% नेचर स्टफची तयारीच आहे का असे छान छान लोक आमच्या शॉपमध्ये येऊ देत आणि छान शॉपिंग करून जाऊ देत. आणि क्युरियोसिटी म्हणून मी तुम्हाला एक विचारणार आहे की हे सगळं मातीमध्ये आपल्याला माहिती आहे मातीची भांडी किती हेल्दी आहे, पण मुंबईसारख्या ठिकाणी आपण हे सुरू करूया, ही कल्पना कशी आली आणि काय कॉन्सेप्ट डोक्यात होतं तुमच्या तेव्हा? कारण की मला असं कळालं होतं की तुम्ही जॉब करता, बरोबर? हो, नक्की जॉब करत होता, करत होते. ते सगळं आपलं जग सोडून एक मातीच्या ह्याच्यामध्ये येऊयात आणि त्या सगळ्या कल्चरमध्ये येऊयात, हे तुम्हाला कसं वाटलं आणि का? ॲक्च्युली बघा, मी 11 वर्ष जॉब केला होता. अगदी माझा लास्ट जॉब चांगला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होता आणि त्याच्यानंतर माझा मुलगा लहान असल्यामुळे मला म्हणजे मला सॅक्रिफाईस थोडंसं करावं लागलं. मी जॉब सोडला तिकडे आणि मी 2-3 वर्ष घरातच होते. घरातून काही छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केले होते आणि तसं 4-5 वर्ष करत राहिले आणि मग 2022ला ॲक्च्युली आम्ही नेचर स्टफ हे कन्सेप्ट आणलं आणि मी चालू केलं. आणि ॲक्च्युली माझी मेन हे होतं का ग्लोबल वॉर्मिंग जसं आता होतं आहे, म्हणजे लोकांना आता म्हणजे आपल्याला थोडंसं कुठेतरी नेचरकडे वळायला पाहिजे. जसं आता आपण योगा ॲक्सेप्ट केलाय तसं त्याप्रमाणे आपण जेवणामध्ये, खाण्यामध्ये, भांड्यांमध्ये पण जे पूर्वी जी परंपरा होती आपली ती कुठेतरी सगळ्यांच्या मॉडर्न किचनमध्ये यायला पाहिजे. आणि त्याप्रकारेच आमची भांडी आहेत की जी आपल्या मॉडर्न किचनमध्ये आपण वापरू शकतो, गॅसवर आपण वापरू शकतो. आणि मिनिमाइज प्लास्टिक ह्या कन्सेप्टवर मी ॲक्च्युली नेचर स्टफ चालू केलं आहे. माझं मेन इंटेन्शन आहे बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स, म्हणजे नॅचरली जे बनतात आहेत आणि लोकल आर्टिस्टन्स ज्यांना आपण त्यांच्या प्रोडक्टला आपण प्रमोट करू शकतो. मी सिटीमध्ये त्यांना प्रमोट करू शकते, त्यांच्या प्रोडक्टला चांगलं काय बोलतात त्याला आपण बोलतो एक प्रेरणा देऊ शकतो. त्यासाठी मी नेचर स्टफची म्हणजे चालू केलं आहे.
आणि मला खरंच सांगते ह्याच्यामध्ये काम करायला खूप आवडतं. म्हणजे मी जेव्हा शॉपमध्ये येते ना, म्हणजे माझ्या ह्या छोट्याशा स्टुडिओमध्ये आली का मी सगळं विसरून जाते इथे आल्यावर. ऍक्च्युली हा एक हिलिंग पॉइंट आहे. म्हणजे आता मी सुद्धा इथे शॉपिंग करत होते ना, तर मला इतकं छान वाटत होतं ना की असं मस्त छान असं मेडिटेटिव्ह वाटतं. ॲम्बियन्स खूप छान आहे या स्टुडिओचा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, मी लोकांना सुद्धा सांगेन की नेहमी मी म्हणते की हिंडालियम किंवा ॲल्युमिनियममध्ये जेवण करणं टाळा. कारण त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादी पालेभाजी आहे ती जेव्हा तुम्ही हिंडालियम किंवा ॲल्युमिनियममध्ये शिजवता तेव्हा त्यातले तुमच्या त्या भाजीमधली जी पोषण द्रव्य आहेत ती 60% घटतात. नक्की. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्टीलमध्ये यूज करता, स्टील जर यूज करत असाल तर ती 50% घटतात. पण तुम्ही ब्रास किंवा कॉपरमध्ये करत असाल तर ती 30 ते 25% घटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये ती पालेभाजी किंवा अन्नपदार्थ शिजवत असाल तर 0% घट होते कुठल्याही पोषण द्रव्यामध्ये. कारण एक तर ते भांडं पोरस असतं, ती माती आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधले कुठलेही अन्न घटक एका विशिष्ट तापमानाला जर तुम्ही ती शिजवली तर ते अजिबात घटत नाहीत. म्हणजे तुम्हाला जे आहेत तसे पोषण घटक तुमच्यापर्यंत पोहोचतात. सो मातीच्या भांड्यांना खरंच काहीच ऑप्शनच नाहीये. आणि ब्रास किंवा कॉपरला अन्न शिजवताना थोडेसे लिमिटेशन इन द सेन्स की तुम्ही जर कोकम वापरत असाल, दुग्धजन्य पदार्थ वापरत असाल तर तुम्ही पटकन ते त्याच्यात एक तर शिजवू नये, आणि शिजवले तर तुम्हाला परत ते दुसऱ्या भांड्यात काढावे लागतात. मातीच्या भांड्याला तसं नाहीये. याच्यामध्ये तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, आम्लजन्य पदार्थ किंवा नॉर्मल आपले कुठलेही ऑइली स्पायसी पदार्थ तुम्ही शिजवू शकता. आणि ते तुम्ही अगदी दही लावू शकता. ह्या सगळ्या म्हणजे मल्टी फंक्शनल असं हे एक माध्यम आहे. त्यामुळे मातीची भांडी मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही खरंच नेचरल स्टफला भेट द्या. अजून एक मला ह्यांच्या भांड्यांचा USP जाणवला, तो असा की आपण जेव्हा मातीची भांडी घेतो ना तर त्याचं कसं असतं, हे जे असतं ना हे भरीव असतं आणि बेस असतो ना तो थोडा पातळ असतो. म्हणजे माझं असं बऱ्याच झालं की मी कुंभारवाड्यातून आणलेली भांडी 1-2 वेळा तडा गेलेत, पण तुम्ही जर हे बघाल ना तर हे इतकं थिकनेस आहे ना, म्हणजे ह्यांच्या प्रत्येक भांड्याला एक ना बॉटमला थिकनेस आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता जर मी हे बघा, हा आवाज आला पाहिजे, जर डबडब असा आवाज आला ना तर ते भांड लवकर तडा जाण्याची शक्यता आहे आणि तुमच्या एकाही भांड्याला तो तसा आवाज येत नाहीये. याचाच अर्थ हे भांड खूप जास्त हेवी आहे आणि कुकिंगसाठी सेफ आहे. म्हणजे तुम्ही गॅसवर सुद्धा सेफली कुक करू शकता. आणि सगळी 950 डिग्रीवर फर्नेस केलेलं आहे. करेक्ट. फायरिंग झालेली आहे सगळ्या भांड्यांना. फार सुंदर. ही खरंच खूप सुंदर भांडी आहेत आणि एवढी क्रिएटिव्हिटी आहे ना इकडे, तुम्हाला क्रिएटिव्हिटीचा खजाना मिळणार आहे. सो जर तुम्हाला मुंबईमध्ये अशी सुंदर भांडी खरेदी करायची असेल आणि जर तुम्हाला होम डेकोरसाठी काही हवं असेल मातीमध्ये तर ते सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता. जर आणि मॅम खरंच तुम्ही आज आमच्या लोकमत सिटीसाठी आलात, तुमची सुट्टी असते म्हणजे तुमचा हा स्टुडिओ बंद असतो वेनसडेला, आणि जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर वेनसडे सोडून तुम्ही कधी या. पण त्या आज आमचं शूट जे होतंय तो एक बुधवारच्या दिवशी होतंय आणि बुधवारी असल्यामुळे तरी पण ते आमच्यासाठी आले आणि खरंच थँक्यू पूजासाठी. श्रीजाला आलेली आहे आणि सो त्या सगळ्यामध्ये तू माझ्यासाठी आलीस. आणि मला तू खरंच कुठल्या तरी कपडे किंवा साडीला नेलं असतंस ना तर मी थोडी डिसअपॉइंट झाले असते. पण आता मी खूप जास्त खुश आहे की मला एक छान असं कलेक्शन मी माझ्यासोबत घेऊन जाते जे लोकांना बघायला मिळेल. आणि तुला गंमत सांगू का, मला 90% मुंबईतल्या लोकांचं हे येतं की ताई तुझी शॉपिंग तू कुठून करते. मग मी त्यांना आपले म्हापसा मार्केट किंवा बेंगोला मार्केट सांगते. पण बऱ्याचशा आपल्या व्ह्युअर्सना ना शक्य नसतं की एवढ्या लांब जाऊन ती मातीची भांडी घेऊन येणं. त्यांच्यासाठी लिटरली बेस्ट गोष्ट आहे की आपल्या इथे मुंबईमध्ये तुम्हाला शॉपिंग करायला मिळणार आहे आणि तीही सुंदर सुंदर मातीच्या भांड्यांच्या कलेक्शन. अगदी आम्ही डिलिव्हरी ही ऑल ओव्हर पॅन इंडिया आमची डिलिव्हरी अवेलेबल आहे. म्हणजे घर बसल्या पण तुम्हाला सामान मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या Amazonवर सुद्धा अवेलेबल आहे. जेव्हा मगाशी तुम्ही बोलत होता तेव्हा मी ऐकलं की ते Amazonवर काही प्रोडक्ट्स आहेत, अगदी सगळेच नाही. पण जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही Amazonवरून सुद्धा खरेदी करू शकता. पण मी लोकांना रिक्वेस्ट करेन की एकदा तरी तुम्ही प्लीज नेचर स्टफ स्टुडिओला व्हिजिट करा, कारण की तुम्ही इथे आल्यानंतर पूर्ण वेगळ्याच जगात जाता. खूप सुंदर सुंदर कलेक्शन, सुंदर गोष्टी आहेत आणि खरंच या तर आपण सगळ्यांनी मिळून मराठमोळा ताईला सपोर्ट केला पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा ही सगळी भांडी हवी असतील तर मी तुम्हाला मुंबईमध्ये कुठे छान मिळतं, नवी मुंबईत हे सगळं कलेक्शन कुठे सुंदर मिळतं हे सांगितलेलं आहे. ॲक्च्युली पूजा ताईच्या आधी पण सॅम किचन्स म्हणजे आपला RRR खतरनाक वाला जो दादा आहे तो सुद्धा इथून खरेदी करतो. सिम्पली स्वादिष्ट नावाच्या भारती ताई ज्या आहेत त्या सुद्धा इथून खरेदी करतात. सो म्हणजे जे जे सगळे शेफ्स आपण बघतो त्यांना जे आवडतं ना ते इकडनं घेऊन जातात. तर त्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. सो तुम्ही सुद्धा याला पसंती द्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता.
नक्की 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 या आणि इकडनं खरेदी नक्की करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. तुम्हा दोघींनाही थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.